देख के हम खुद डर जाते हैं कि हम कहाँ हैं। ऐसा लगता है कि हम शमशान में से उठ गए क्या, ऐसा लगता है। सरकारला विनवण्या करत आहेत। सरकारने जी घोषणा केलेली आहे, आशा ताईंना 7,000 रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना 10,000 रुपये वाढ, शिवाय 2,000 रुपये दिवाळी बोनस, हे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषणा केली। आदरणीय आरोग्य मंत्री सावंत साहेबांनी घोषणा केली, परंतु 4 महिने होऊन गेले, अद्यापही घोषणेची अंमलबजावणी करायला तयार नाहीत। म्हणून ह्या महाराष्ट्राच्या लेकी आहेत, ह्या सावित्रीच्या लेकी आहेत, त्यांचा एकच आवाज आहे की साहेब तुम्ही जी घोषणा केलेली आहे त्याचा शासन निर्णय द्या। ह्या एवढ्याशा विषयासाठी ह्या 19 दिवसापासून या आझाद मैदानावर लढतायत, रात्रंदिवस लढतायत। करने का नहीं और लोगों का बुद्धिभेद करने का काम महाराष्ट्र सरकार कर रही है। कभी उप मुख्यमंत्री बोल रहे हैं कि गुलाबी साड़ी लेके महिला हमको परेशान कर रही है, आज बोल रहे हैं कि वो लोग हटके बैठे हैं। हम ना हटके बैठे हैं, गुलाबी साड़ी तो उनका ड्रेस है आशा का, वो तो वही पहन के जाएंगी सब निवेदन देने के लिए। और आरोग्य मंत्री ने, तुम्हारे सरकार का कैबिनेट मंत्री ने लिखित दिया है कि हम काम करते हैं, तुम्हारा जीआर निकालते हैं। दिन में तो आप देखते हैं कितनी कड़ी धूप है और शाम में ठंडी है, इससे हम कम से कम 20-30 महिला हर रोज वो बीमार पड़ते हैं, उनको अस्पताल लेके जाना पड़ता है। इसलिए ये पुरोगामी सरकार है, महिलाओं को सक्षमीकरण के नाम पे बहुत सारी बातें करती है, लेकिन यहाँ पे इतनी दिक्कतें हो रही है, खाने पीने की दिक्कतें आ रही है। 3-4 दिन की बासी रोटी खा के महिला यहाँ पे रह रही है, लेकिन इतना होकर भी आज शासन कुछ नहीं करे। ये बहुत माननीय तानाजी सावंत ने हमको आश्वासन दिया था, वो आश्वासन पूरा न होने के कारण हम 12 फरवरी से अभी स्ट्राइक पे गए हैं और 18 दिन से इधर भी बैठे हैं और ये 18 जीआर नहीं निकाल रही सरकार, इसलिए हम यहाँ बैठे हैं। और हम ये खुशी से नहीं बैठे हैं, यहाँ तो कोई भी सुविधा नहीं है, फिर भी आशा और गट प्रवर्तक बोल रहे हैं कि हम अपना जीआर जब तक हाथ में नहीं लेते तब तक ये मैदान नहीं छोड़ेंगे, क्योंकि इलेक्शन आने वाला है। इलेक्शन में आचार संहिता लगेगी तो हम सरकार हमको कुछ भी नहीं मिलेगा हमारे हाथ में, इसलिए हम अभी यही हमारा समय है। हम जीआर लेने के लिए अभी बैठेंगे, जब तक सरकार नहीं देती तब तक हम मैदान नहीं छोड़ेंगे, कितना भी हाल हो। हमारे बच्चे सभी महिलाओं के साथ कोई छोटे बच्चे हैं, खाना नहीं है, टॉयलेट की सुविधा नहीं है, ये रहने का कोई बंदोबस्त नहीं है। ऐसे हालात में ये महिला यहाँ रहते हैं, लेकिन ये इनका निश्चय ठाम है की हम अंगावर घ्यायची आणि रात्री कडक थंडी हवा अंगावर घ्यायची। घरून काही आम्ही गाद्या घेऊन आलेलो नाही आहोत आणि इथे काही आम्हाला बिछाना टाकून मिळालेला नाही आहे, तरी पण आम्ही आमच्या स्वतःच्या हक्कासाठी इथे 18 दिवसापासून स्थायी आहोत। पूर्ण ती घोळकीच्या घोळके आमच्या अंगावर मारायला यायची, एवढा घोळका आम्ही हेही केला, रिपोर्टही केला, तरीही कोणी आमची काळजी घेतली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंचं बेमुदत मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन चालू आहे। 19 दिवसापासून आरोग्याचा कणा म्हणून कोविड काळामध्ये जीव मुठीत घेऊन काम केलेले या भगिनी आहेत। आज 19 दिवस झालं सरकारला विनवण्या करत आहेत। सरकारने जी घोषणा केलेली आहे, आशा ताईंना 7,000 रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना 10,000 रुपये वाढ, शिवाय 2,000 रुपये दिवाळी बोनस, हे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषणा केली। आदरणीय आरोग्य मंत्री सावंत साहेबांनी घोषणा केली, परंतु 4 महिने होऊन गेले, अद्यापही घोषणेची अंमलबजावणी करायला तयार नाहीत। म्हणून ह्या महाराष्ट्राच्या लेकी आहेत, ह्या सावित्रीच्या लेकी आहेत, ह्यांचा एकच आवाज आहे की साहेब तुम्ही जी घोषणा केलेली आहे त्याचा शासन निर्णय द्या।
ह्या एवढ्याशा विषयासाठी ह्या 19 दिवसापासून या आझाद मैदानावर लढतायत, रात्रंदिवस लढतायत. आपण कॅमेरा जरा फिरू शकता. ह्या मावशी आहेत. खरं तर यांचं वय बघा तुम्ही, आज 50 वर्षाच्या वरच्या ह्या वाटतात. मावशी किती वय आहे तुमचं? 52 वय आहे. आशा वर्करचं काम करता? आता घरदार सोडून आहात तिथं? बरं, मग घरचं कसं? घरचं करायला कोण नाही, मी एकटीच आहे. मालक आहेत घरी. मग जेवणाचं काय आता मालकाचं वगैरे? हाताने बनवून खायचं. बघा खूप म्हणजे वेदनादायी चित्र आहे. आपण या महिला दाखवू शकतायत की या हॉलमध्ये म्हणजे आझाद मैदानला जे हे आहे मैदान आहे, त्या मैदानामध्ये दिवसभर राहण्याची परवानगी देत आहेत, परंतु रात्री तिथे राहण्याची परवानगी नसल्यामुळं कुठंतरी आपला रात्र काढण्यासाठी हा सहारा घ्यावं लागतं, हा आसरा घ्यावं लागतं. हा बंद हॉल आहे. खरं तर कुठूनच व्हेंटिलेशन नाहीये, परंतु मुंबईमध्ये राहण्यासाठी कुठेही व्यवस्था नसल्यामुळं या बंद हॉलमध्ये कशा महिला राहतायत हे आपण बघतोय. हे महाराष्ट्राचं चित्र आहे, हे मुंबईच्या आझाद मैदानचं चित्र आहे. इथं लहान लेकरू आहे. ताई काय सांगताय तुम्ही, किती दिवस झाले या लेकराला घेऊन आहात? 19 दिवस झालं. अच्छा. 19 दिवस झाला आहे आंदोलनासाठी. बरं, आशा वर्कर म्हणून काम करता? बरं, काय वाटतंय मग आता तुम्हाला सरकारचं? सरकारनं लवकरात लवकर जी.आर. काढावा. आता तरी आमची त्यांना एवढीच अपेक्षा आहे. लेकराचं कसं खाणं पिणं? आता काय आहे आमच्या बरोबर. कुपोषण होईल ना मग त्याला? आता पण आता काय करायचं, सरकारलाच दया येत नाही तर काय करायचं. बघा, सरकारला दया येत नाही. खरं तर खूपच म्हणजे वेदनादायी चित्र आहे की लहान लेकरू आहे त्यांचं. खरं तर अशा अनेक महिला आहेत. आपण दिवसभर आझाद मैदानावर बघितलं तर हजारोच्या संख्येने महिला आहेत, परंतु रात्रीच्या वेळेस कुठेतरी त्या जाऊन आसरा घेत आहेत. फुटपाथवर काही महिला झोपलेत, रेल्वे स्टेशनला काही महिला झोपलेत. या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीनं जरा आपण बाहेर कॅमेरा फिरू शकतो. या हॉलमध्ये फार गर्दी झाल्यामुळं काही महिला ह्या फुटपाथवर बाहेर झोपलेल्या आहेत. तर हे बघू शकता आपण की या फुटपाथवर म्हणजे रात्री गाड्या पण येतात जातात, जाणाऱ्यांची वर्दळ असते. खरं तर आणलेली शिदोरी जी आहे त्या महिला खात आहेत. काही शिळं अन्न आहे, ते किती दिवसाचं अन्न आहे? असं एवढं शिळं नाही खायचं. सगळ्या जणी इथं आणलेली शिदोरी आहे. खरं तर घरून कोणी येताना बांधून आणलेली शिदोरी आहे. रात्रीचं पोटाची खळगी भरण्यासाठी पोट भरण्यासाठी आहे ते खात आहेत. आणि रात्र म्हणजे ही प्रत्येक रात्र या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये या महिला काढतायत. आपण हे चित्र दाखवू शकतो. या ठिकाणी महाराष्ट्राच्या या बजेटचं आता अधिवेशन चालू आहे. आज खरं तर बजेट सादर झालेलं आहे महाराष्ट्राचा, परंतु आरोग्यावर 1ही रुपयाचा त्यांनी खर्च केलेला नाही. विकासाचं बोलत असताना आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आरोग्य आणि शिक्षण विकासाच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी या देशाचा विकास होऊ शकतो, या महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो.